वैजापूर येथे मुक्त सृजन साहित्य संमेलन रविवारी तारीख ऑक्टोबर 13 रोजी पार पडले. गंगापूर चौफुली येथील श्री साई लॉन्स येथे झालेल्या या मुक्त सृजन साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने करण्यात आला. तत्पूर्वी ग्रंथपूजन करण्यात आले. सकाळी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ पाटील, ग्रंथदिंडीचे उद्घाटक बालाजी विद्दार, सुप्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी, डॉक्टर महेश खरात, डॉक्टर सुभाष भोबळे, डॉक्टर आबासाहेब कसबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गंगापूर रोड चौफुली येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे, बालाजी विद्दार यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले. नंतर ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात लेझिम पथकात ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपली भाषणे केली. ग्रामीण माणसाच्या दुःखाची कारणे कोणती आहेत ती त्यांनी नेमकी कळाली आहेत का? खेड्यापाड्यातून शिकणारी पोरं गरिबीतून पुढे येतात पण गावाकडे फिरून का पाहत नाहीत, असा खडा सवाल चौथ्या मुक्तसृजन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागनाथ पाटील यांनी उपस्थित केला. दक्षिण भारतात असणारी भाषेची अस्मिता आमच्याकडे का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाचन म्हणजे प्राणवायू असून वाचन कमी होणे धोकादायक असल्याचे मत डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केले. मुक्तसृजन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर महेश खरात यांनी प्रास्ताविकेत संमेलनाची भूमिका विशद करताना गोवा, महाबळेश्वर आणि दुबई येथे झालेल्या संमेलनाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ग्लोबल ते लोकल हा प्रवास कसा झाला ते त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष डॉक्टर सुभाष भोपळे यांनी स्वागतपर भाषणात संत एकनाथाची पत्नी गिरिजा यांच्या योगदानाबद्दल लक्ष वेधले. त्यानंतर मुक्तसृजन जीवनव्रती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वैजापूर येथील लोकमत समाचार या हिंदी वृत्तपत्रात काम करणारे पत्रकार प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब कसबे यांना जीवनव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यांच्यासह डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, डॉक्टर DS काटे, डॉक्टर भीमराव वाकचौरे, शिवाजीराव चाळक व प्रकाश जडे यांना मुक्तसृजन जीवनावरती पुरस्कार देण्यात आला. ऐश्वर्या बोरनारे यांनी माय मराठीचा गुणगौरव करणारी कविता सादर करून आपल्या विचाराला पाठ करून दिली. संमेलनाचे उद्घाटक वैजापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे यांनी वैजापूर नगरीचा सांस्कृतिक इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा केला. शिवाय मला साहित्यिक होता आले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तरीसुद्धा माझी मुलगी साहित्यिक होत आहे याचा मला आनंद आहे, असे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त केले. देविदास फुलारी यांनी समकाळाचा उभा आढावा छेद घेऊन साहित्यिकांनी या काळात कसे खणकर बनले पाहिजे याविषयी चिंतन मांडले. शेतीची होणारी पडझड आणि शेतकऱ्यासमोरची आव्हाने याचा सखोल वेध त्यांनी यावेळी वेधला. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर छाया महाजन म्हणाल्या, मुक्तसृजन संस्थेने केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक करायलाच हवे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाभरासह जिल्हाभरातून या साहित्य संमेलनासाठी साहित्यिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, मान्यवर उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे सूत्रसंचलन महेश अंचिलवार यांनी केले तर हनुमंत सोनवणे यांनी आभार मानले.